नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहत आहोत. त्यामध्ये आज वनसंपत्तीवरील प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रश्न क्रमांक पहिला, योग्य जोड्या लावा. एकीकडे आपल्याला राष्ट्रीय उद्यानाची नावे आणि दुसरीकडे ते कुठल्या जिल्ह्यात आहे किंवा कुठल्या ठिकाणी आहे ते ठिकाणे दिलेली आहेत. तर ए आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे की चंद्रपूरमध्ये आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, जे की पेंच नागपूरमध्ये आहे. आणि त्यानंतर तिसरं आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान, जे की अमरावतीमध्ये आहे. आणि चौथं आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान, जे की गोंदियामध्ये आहे. म्हणजे 1ला 1, एला 1, बीला 2, सीला 3 आणि डीला 4 असा ऑप्शन कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या वनाने व्यापलेलं आहे? तर ते आहे पानगळचे वन. कारण आपल्या महाराष्ट्रात जास्त पाऊस हा कोकण भागात आणि विदर्भात पडतो आणि याच भागात मुख्यत्वे वने आहेत आणि सर्व वने ही सदाहरित पानगळीत वने आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 ए फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश वृक्षाचे लाकूड अत्यंत मऊ असल्याने काडीपेटीसाठी काड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे शाल्मी. कारण शाल्मी हा जे लाकूड असतं शाल्मीचं अत्यंत मऊ असतं, त्यामुळं काडीपेटी बनवण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 4, जो की जोड्या लावा आहे, ज्यामध्ये एकीकडे जिल्हा आणि दुसरीकडे अभयारण्य, परत तशा जोड्या लावायच्या आहेत. तर आपल्याला दिले जिल्हा ठाणे, तिथं कुठलं आहे? तुंगेश्वर. इथं तुंगेश्वर 2 नंबरला आहे, म्हणजे अला 2. सांगलीला सागरेश्वर, म्हणजे बला 1. आणि गडचिरोलीचा तर सगळ्यांना माहीत आहे चपराळा. आणि अकोल्यामध्ये नरनाळा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्नसुद्धा जोड्या लावा आहे. एकीकडे वनाचे प्रकार दिले आणि दुसरीकडे वार्षिक प्रचलन दिले, तर त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. उष्णकटिबंधीय सदाहरित वने ही 250 ते 300 सेंटीमीटर पावसाच्या ठिकाणी असतात आणि उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने ही 200 ते 250 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो त्या ठिकाणी असतात. आणि कटिबंधीय आर्द्र पानझडी वने ही 125 ते 200 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो त्या प्रदेशात असतात. आणि सदाहरित वने उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने ही 350 ते 400 सेंटीमीटर एवढा पाऊस पाहिजे तेव्हा ही वने निर्माण होतात. तर आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण जर हा प्रश्न करून गेलो तर कुठल्या पर्जन्य छायेमध्ये किंवा कुठल्या प्रदेशात कोणती वने आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला या प्रश्नाचा उपयोग होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 6, सन 2016-17च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातील अतिघनदाट वन आच्छादनाचे प्रमाणानुसार जिल्ह्याचा उतरता क्रम लावा. आता 2016-17चा क्रम विचारलेला आहे आपल्याला या प्रश्नात. आणि अतिघनदाट म्हटले तर गडचिरोली चंद्रपूर हे काय, तिकडे जास्त झाडी आहे आणि हे जिल्हे खूप वनच्छादित आहेत. त्यानंतर गोंदिया पण खूप आहे, पण नांदेड हा मध्यवर्ती भागात येणारा जिल्हा आहे, त्यामुळे तिथे जेवढ्या प्रमाणात ॲज कम्पेअर टू गोंदिया चंद्रपूरपेक्षा कमीच आहेत. म्हणजे शेवटी तर नांदेड येणार आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल या नांदेडूनही उत्तर येईल की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.
यानंतर प्रश्न क्रमांक 7. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार पडतात? तर यांनी 14 काहीतरी प्रकार सांगितलेत पूर्ण आपल्या भारतामध्ये, त्यापैकी 6 प्रकार हे महाराष्ट्रात आढळतात असं सांगितले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 8. यामध्ये योग्य जोडी कुठली जुळत नाही असं विचारलेलं आहे. तर बघूया आपण. रेहकुरी अहमदनगर बरोबर आहे, हे काळपिठासाठी प्रसिद्ध आहे आणि ते अहमदनगरमध्ये आहे. नागझिरा अमरावतीमध्ये आहे. गवताळ हा औरंगाबादमध्ये नाही आहे, कारण गवताळा हा कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईल. माळढोक हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, हे बरोबर आहे. म्हणजे गवताळा एक चुकीचं आहे, सी चुकीचं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 9. यामध्ये सुद्धा आपल्याला जोड्या लावा असाच प्रश्न विचारला आहे. एकीकडे वने आणि त्याच्या दुसरीकडे वनस्पती असा आहे. त्यामुळं हा प्रश्नसुद्धा बऱ्यापैकी आपल्याला सोडवता येण्यासारखा कॅटेगरीतला आहे, अवघड कॅटेगरीतला नाही असं म्हटलं तरी चालतं. तर उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले मध्ये काय आढळतं? तर शेंद्रा हा वनस्पतीचा प्रकार उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळत असतो. त्यानंतर उष्णकटिबंधीय निम्न सदाहरित वने ही यामध्ये नाना नावाची वनस्पतीसुद्धा आढळत असते. त्यानंतर आर्द्र पानझडी वने, आर्द्र पानझडीमध्ये येरूळ आणि शुष्क पानझडी वनामध्ये किंवा त्याचा वनाचा प्रकार असं म्हटलं तर ते आहे शेंद्री. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल अ ला 3, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 2. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 10. यामध्ये सुद्धा एकीकडे राष्ट्रीय उद्यान आणि दुसरीकडे ठिकाण दिलेलं आहे, त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर नवेगाव आपल्याला माहिती आहे, गुगामल अमरावती, नवेगाव गोंदिया, पेंच नागपूर, संजय गांधी बोरिवली. म्हणजे आपल्याला सांगता येईल की नवेगाव. आता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नवेगाव गोंदिया म्हणजे 3, गुगामल अमरावती म्हणजे 4, पेंच नागपूर म्हणजे 2 आणि संजय गांधी बोरिवली मुंबई म्हणजे 1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11. सोलापूर जिल्ह्यातील नाजन अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? आता सोलापूरमधील नाजन माळढोक अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला माहीत आहे, तर ते आहे माळढोक पक्ष्यासाठी. म्हणजे माळढोक अभयारण्य असं सुद्धा म्हणून आपण त्या नाजन अभयारण्याला ओळखत असतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादितची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली? तर ते आहे 1974 महाराष्ट्र वन विभाग मंडळाची स्थापना झाली. आता ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पण आपण हे असे जे प्रश्न असतात तर या प्रश्नाची उत्तरे पाठच करून ठेवायची, म्हणजे आपल्याला यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते अभयारण्य राष्ट्रीय उद्यान भौगोलिक क्षेत्रफळाने मोठे आहे? आता तसं पाहायला जावं तर चांदोली हा 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे, पण चांदोलीपेक्षाही अंधारी हे अभयारण्य क्षेत्रफळानं खूप मोठं आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2019 ते 20 नुसार राज्यात 2018 ते 19 साली एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे वनाखाली आहे? तर 18-19मध्ये 20.11 होतं, सद्यस्थितीमध्ये वाढलेलं आहे, ते 22% गेलेलं आहे.
त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल त्यानुसार. पण आता सद्यस्थितीमध्ये 2025मध्ये 22% आपलं हे क्षेत्रफळ वाढलेलं आहे. यानंतर परत एकदा 15वा प्रश्न जोड्या आहे. ज्या प्रश्नामध्ये एकीकडे जिल्हा व दुसरीकडे वनक्षेत्र दिलेलं आहे. तर चंद्रपूर म्हटलं की आपल्याला कुठले कुठले अभयारण्य आहेत हे पाठच पाहिजे. कारण काय, तर चंद्रपूरवर नेहमी एक ना एक प्रश्न विचारला जात असतो. मग चंद्रपूरमध्ये अंधारी आहे, त्यानंतर यवतमाळमध्ये पैनगंगा आहे, उस्मानाबादमध्ये एडशी रामलिंग आहे आणि रायगडमध्ये कर्नाळा हे वनक्षेत्र आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की अला 2, बला 3, कला 1 आणि डला 4. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.